रावण 4 होते, 4 रावण. बसा शांत जागच्या जाग्यावर, जिथं जागा असेल तिथं. काय होतं माहितीये का, लांबच्या महाराजाचं कीर्तन ऐकायला गर्दी केली पाहिजे. गिरगावकर घरचाच आहे ना, रोज दिसतो तुम्हाला कुठं बी. हा, दूरचा महाराज असेल तर गर्दी करायची. विठाला विठाला. 4 रावण आहे, 4. त्याच्यातला एक रावण इतका शक्तिशाली ज्याच्या अर्थप्राप्तीचं वर्णन देहूतले मालक करतात. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. रिकामे का तुकोबर आहे कोणाच्या पैशाचं वर्णन करायला? रिकामेत. अहो, पैशाची मालकीन ही ज्याची पत्नी आहे दिगंबरराव, पैशाची मालकीन आपल्या जवळच्या नाही, विश्वात जितके देश आहेत या सर्व देशातल्या पैशाची मालकीन लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी ज्याची पत्नी आहे तो किती मोठा असेल. आणि तो जर तुकोबरायच्या घरी गोदड्यावर बसत होता, मोडक्याची बाजा वरे वाकळाच्या शेजा, पैशाचा मालक, विश्वाचा मालक, एवढा मोठा जगाचा बाप. आणि ते कशाला वर्णन करतात कोण्या पैशावाल्याचं? पण रावण होता वर्णन करायच्या लायकीचा. असे 4 रावण, त्याच्यापैकी एक रावण होता, त्याचं नाव होतं शतमुखी नावाचा रावण. बलाढ्यशाली होता तो, फार बलाढ्यशाली. म्हणे वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर म्हणायचे, हा शतमुखी नावाचा रावण ह्या 10 तोंडाच्या रावणाच्या एका भावाचा व्याही होता. मी काय त्या काळातला तिथला सरपंच नव्हतो, फक्त पुराण सांगते, मला पुराण पाहायचा नाद आहे. आणि स्वामीजी पुराणाला आपल्या संप्रदायात किंमत आहे. पहावे पुराणी विचारोनी, भंगिऱ्याचं चरित्र न सांगावे कीर्तनी, नालायकानं लिहिलेलं न बोलावा वक्त्यानी, गौहत्या समम पाप हा आधार नाही. आहे का पुरावा? काय सांगशील कानी? कीर्तनातल्या वक्त्यांनी, भागवतातल्या, रामायणातल्या, वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी ज्याला आधार आहे ती गोष्ट बोलली पाहिजे. आधाराच्या व्यतिरिक्त कीर्तनात सांगणे म्हणजे सात्विक सदाचारी माणसाचा वेळ मातीत घालणे आणि त्या वेळानं त्याचा संसार फुकून घेणे, त्या पापानं. विठाला विठाला. वारकरी संप्रदायातले एक मर्मज्ञ रत्न माधव महाराज मगर. आणि त्यांनी वर्णन केलं की कुंभकर्णाचा व्याही आहे शतमुखी नावाचा रावण. व्याही. कुंभकर्णाच्या भावाला तोंड 10 आणि कुंभकर्णाच्या व्याह्याला तोंड 100. म्हणजे भावापेक्षा व्याही मोठा. रावण मारल्या गेला, 10 तोंडाचा रावण मारला. बिभीषणाला लंकेचं राज्य दिलं आणि शतमुखी रावणाच्या पोटात अशी खिचडी शिजली. 100 तोंडाचा व्याही असताना माझ्या व्याह्याच्या भावाला मारलंय आणि जो रामाच्या पक्षात गेलाय. वाक्य नीट ऐका. चांगल्या माणसाला, नालायक लोकांना चांगली माणसं चांगल्याकडे गेलेली आवडत नसतात. नालायकाला, बरं नालायकाला, सज्जनांना सज्जन माणसं सज्जनाकडे गेलेली आवडत असतात. पुन्हा एक वाक्य लक्षात ठेवा गजमल दादा. पैसे कमवणं बुद्धीच्या बळावर ज्याला त्याला जमत असेल आणि पैसे कमवणं न कमवणं किंवा किती याचेत हे एखाद्याच्या कष्ट करू नका असं म्हणणार नाहीत, पण याच्यावर बी आधारित येतं.
तुम्हाला सांगतो उभाटे आऊत बैल वडायलाय कृष्णा भाऊ नोकरी आहे तुम्हाला पण रविवारी जात जा शेताकडे कारण त्याच शेतातली ज्वारी खाऊन तुम्ही बुद्धिमान झाले त्या शेताला विसरू नका ही विनंती तुम्हाला जात जा रविवारी 15 दिवसाला तरी एकदा जात जा कारण तुमच्याकडे हजारो कोटी रुपये जरी आले तरी चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाणार नाहीत कधी कधी शेतकऱ्याकडे बघत जा राग आला तर कीर्तन घेणार नाहीत काय करता दुसरं मग पठ्या इतका मोठा केलाय पंढरपुरातल्या मालकानं बारकाले गुरमळायचंच नाही विठाला मला असं वाटतंय याच्यासाठी दुसऱ्याला चोंभाळणं म्हणजे हलकटपणाचं लक्षण आहे लय हलकटपणाचं लक्षण मी नेहमी सांगत असतो शरदराव उग म्हणतोय असं घामी उदो नका हृदयाला जर तुम्ही मला 5 कोटी रुपये दिले येरी म्हणायलो मी हो मला 5 कोटी रुपये दिले आणि जातानाच मानोत रोडला मी जर गेलो तर 5 कोटी रुपये काय करायचेत मला मग माझ्याजवळ किती पैसे यायचेत आणि मला किती दिवस ते जगू द्यायचे इथं बसलेल्या मालकाच्या हातात आहे म्हणून तुम्ही केलेल्या कर्तव्याच्या पावतीचं वर्णन करणं माझं काम आहे तुमच्या अवास्तव पावतीचं वर्णन करणं मला सुद्धा पाप लागेल विठाला काबाड कष्ट उभा त्या आऊत वाढायला नांगर वाढायला तिफन वाढायला त्या बैलाला बांधून वैरणे जो काहीच काम करीत नाही देवाला सोड्याला कटाळ्या कंसच खातो कंसच खातो बस दे तो कंस खातो मग मला सांगा आऊत वाढणारा बैल नशिबवान बसा जागेवर बसा आऊत वाढणारा बैल नशिबवान का देवाला सोड्याला कठाळ्या नशिबवान होय गजमल दादा नशीब घेऊन कोण आलंय कठाळ्या आलाय ना तो हो बिची पाटील काय काम करतो कठाळ्या कधी आऊत वडक त्यानं नाही नशीब त्यो घेऊन आलाय म्हणून मला असं वाटतंय आऊत वाढणाऱ्या एखाद्या बैलाला जरी कठाळ्याविषयी पोट दुखत असेल तरी दुखू देऊ नको कठाळ्याच असतो विठाला सहन केलं पाहिजे मला सांगा 100 थोत्राचा रावण येतो तो सहन करत नव्हता मूर्ख आहे ना तो अहो राज्य बिभीषणाला दिलंय वारकऱ्याला दिलंय खरं तर बिभीषणाला संप्रदायानं उत्तरेश्वर बुवा जास्त चोंभाळलं नाही पण त्यांनी जर चोंभाळलं नसेल तुकोबाराय नामदेवराय ज्ञानोबाराय नाथ बाबा सावता बाबा यांनी चोंभाळावा असा जरी बिभीषण लायकीचा नसेल पण आपण त्याची चेष्टा करावा ही आपली पण लायकी नाही हो आम्ही बिभीषणाचं वर्णनच करावा त्यांनी करू द्या मनसी बिभीषण शहाणा महामूर्ख जाना त्यांचं वाक्य आपलं नाही बरं आपली ताकद नाही आपण बिभीषणाच्या पायाला चिटकलेल्या मातीचा कण नाही उदाहरणार्थ तुमचं मोह जर घर पेटलं तर काय करतो ना कसं पेटू देईन देव हा इमानदारीन पकवाद वाजायचा पेटत नसतंय कोणाच्या बी कीर्तनात हा मोठाला याच्या नीट वाजिताना मोठा महाराज मोठा लहान नसतो त्या गथुड्यामुळे महाराज मोठाले झाले हो जे गथुडं जास्त घेतो त्याला महाराज मोठा म्हणतात हे मोठा म्हणणाऱ्याला बी एकदम हानी विठाला माझ्या मते यशवंतराव महाराज तो मोठा ज्याचं आचरण गोड आहे तो मोठा अभ्यास कोणी करायलेत युम पठाण दिगंबरराव जातीनं मुसलमान प्रख्यात ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणारा व्यक्ती युम पठाण मुस्लिम समाजाची माणसं इतकी उंच गेलीत APJ अब्दुल कलाम गीता पाठ होती गीता मग आम्ही हिंदू धर्मातल्या महाराजांनी पाठ करणं याच्यापेक्षा आचरण सांभाळणं याच्यात आम्ही मोठे असतो गोठुड्यामुळे मोठे म्हणतात अभ्यासू माणूस असेल आचरण त्याचं गोड असेल भरत हे यष्टीने येत असेल
त्याचं पण कीर्तन इमानदारीनं वाजवा. देव तुमचं इतकं भलं करीन, इतकं भलं करीन की ते भलं सांगत असताना तुमचं तोंड कमी पडेल. विठाला विठाला. चला, आपल्यापेक्षा का श्रेष्ठ? तुमचं घर पेटलं, माझं घर पेटलं, आपण काय करू? फोन लावू, पाणी आणा रे, हौद मोकळे करा रे, रान्न मोकळे करा रे, मोटर लावा रे, हे करू. बिभीषणाचं गाव पेटल्याच्या नंतर त्यानं घराच्या बाबतीत विनंती केली शरदराव, ती प्रभू रामचंद्राला. प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची, तुका म्हणे आम्ही झालाचे चित्र. प्रतापे सबळ नामाची, प्रतापे सबळ नामाची. भजनानं बिभीषणानं स्वामीजी त्याचं घर जळू दिलं नाही, इतकी त्याच्या भजनात ताकद होती. बरं बा, आपल्या भजनात आहे का तितकी ताकद? मग आपल्यापेक्षा बिभीषण श्रेष्ठ आहे. प्रतापे सबळ नामाची. म्हणून बिभीषणाची चेष्टा करावा आपली पात्रता नाही. अशा बिभीषणाला राज्य दिलं, पण 100 तोंडाच्या रावणाला सहन झालं नाही. दुसरा एक मुद्दा सांगतो, पैसे कमवणं प्रारब्धाचा भाग आहे. प्रयत्नवादी माणूस असेल तर असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ह्या काही गोष्टीनं माणूस प्रारब्धानं पुढे जाऊ शकतो, त्याबद्दल ठीक आहे. पण जगातला श्रीमंत त्याला म्हणायचं, पैसे कमवणारा श्रीमंत आहेच, पण ज्याला दुसऱ्याचं सहन होतंय तो 1 नंबरचा श्रीमंत. सामान्य कुटुंबातले दिगंबरराव, त्यांनी जर 50 लाखाची गाडी घेतली असेल तर आपण म्हणावा, काय देवानं बरं केलं बापा, बरं झालं त्याचं, त्यानं गाडी घेतली. पण आपण असं म्हणतो, त्याला गौसलन. असं नसतं सुंबळ्या, नसतं गौसत. कोणी येडे रे रस्त्यानं टाकून द्यायला आणि त्याला गौसायला. आणि गौसल असेल तर मग तुला काऊन नाही गौसल? तुला तर गौऱ्या गौसनत. विठाला विठाला मान्य केलं पाहिजे. शतमुखी रावणाच्या पोटात खिचडी शिजली आणि त्यानं तात्काळ बिभीषणाला राज्यातून बरखास्त केलं, खुर्चून खाली लोटलं. दुःख वाटलं बिभीषणाला. बिभीषणाला दुःख याच्याकरता वाटलं, प्रपंचातल्या रक्ताच्या नात्यातली माणसं मी त्या पक्षात गेल्यामुळं मेली. प्रपंचातली जवळची रक्ताच्या नात्यातली माणसं मी रामप्रभूच्या पक्षात गेल्यामुळं मेली. वाक्य नीट ऐका, मी प्रभू रामचंद्राच्या विरोधात नाही, त्यांच्या भक्तापुढे कीर्तन करतो. एका बुक्कीत मारतील गिरगावकरला. बिभीषण जर प्रभू रामचंद्राकडे जात नव्हता स्वामीजी, तर 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. इतकी ताकद बिभीषणात होती, इतकी ताकद होती. आणि मी त्या पक्षात गेल्यामुळे माझ्या रक्ताच्या नात्यातली हत्तीच्या अंतकरणाची माणसं मेली. मरू द्या, तरी पण त्यांची प्रॉपर्टी खाचा योग माझ्या जीवनात आला, ते राज्य भोगायचा योग माझ्या जीवनात आला. पण आमच्याच रक्ताच्या नात्यातल्या संबंध केलेल्या एका नातेवाईकानं मला राज्याहून ढकललं, याचं दुःख त्याला होतं. आणि चिठ्ठी गेली अयोध्येला. अयोध्येला चिठ्ठी पोचली. वाचली चिठ्ठी ती. माननीय, सन्माननीय, आदरणीय, पूजनीय, आताचे शब्द आहेत, आताचे. त्या काळातलं पत्र कसं असेल? समान्य सवे सुतम कुलायाम तेजो भास्करो वंशानाम पुनितयम अजराजाति दशरथो सुतेषु रघुवंशानां यत्पुनितायां फलं त्वं हस्तेति जायतेनं कृपापात्रेणाधिष्ठितं सिंहासनस्फुर्णतयो. आज राजाचे पुत्र राजा दशरथ, दशरथांचे पुत्र रघुराम, तुमच्या कृपाप्रसादाने लंकेचं स्वराज्य सिंहासन मला प्राप्त झालं. ममम अभाग्या तुजायम, माझं भाग्य कमी पडलं आणि शतमुखी रावणाने माझं राज्य हिरावून घेतलं. लगेच ते पान पालथ केलं आणि त्या पानावर मागून नेलं, उद्या सकाळी ठीक 9 वाजता तुला पुन्हा राजा करीन. आणि आकाश मार्गाने ते पत्र गेलं. त्यावेळेला विमान होते ना, 14 विमान होते रावणाकडे.
14 विमान होते 14. आतापर्यंत पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशातल्या श्रीमंताकडं रावणाला जे विमान होतं ते विमान एकालाही नाही, मिळणारही नाही. विठाला पत्र गेलं विभीषण आनंदी आहे. पत्नीला सांगितलं, लक्ष्मी, ए लक्ष्मी जी नाराज आहेस? हो मालक, लोक हसतील आपल्याला. बघा, ज्या वेळेला तुम्ही प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले त्यावेळेला नालायक लोक हसत होते, भावाला सोडून तिकडे गेला. पण कुळाचा उद्धार करणारा राम तुम्ही हस्तगत केला, आपलासा केला, हृदयस्थ केला. त्या रामप्रभूच्या कृपेने आपल्याला राज्य प्राप्त झालं. पण नालायक लोक आता म्हणतील विभीषणाचं चुकलं, राज्य बोंबलत गेलंय. काळजी करू नकोस लक्ष्मी, लक्ष्मी तू काळजी करू नकोस. संसारात इतक्या हितगुजानं नवऱ्याशी बोलती का? अशी ज्याच्या जीवनात बायको आहे त्यानं म्हणायचं मी बाईशी लग्न केलंय. आणि इतक्या हितगुजानं बायको नवऱ्याला बोलत नसल त्यानं समजायचं साडी नेसली म्हणून बाई आहे. विठाला विठाला मी नेहमी सांगत असतो, ह्या म्हणत असते मेला आमच्यावर कोण बॉम्ब टाकी तू. पण बाई महादेवाला किती पाणी घालती, पांडुरंगाला किती मंजुळा वाहती, त्याच्यापेक्षा पप्याच्या बापाला किती जीव लावती ते सांग. हो, यायचं पाणी घालणं का सोपं आहे का? तांब्यानं एकूण एकीचे डोसके फोडी येणं. मला पाणी घालू दिन, मला बेल वाहू दी. हो, इतकं सतीने घावा की डोसके फुटूस तर एकूण एकीचे डोसके तांब्यानं फोडी आहे ना, तांब्यानं. काय शिवजी म्हणत असतील, शेपुड्याच आल्या माया मंदिरात. विठाला विठाला एखाद्याला वाटत असन कोणाला राग आल्यावर कीर्तन कमी घेतील, काहीच हरकत नाही. पण वक्त्यानं खरं बोलत जावा, भिलत नाही पाहिजे, भिलं नाही पाहिजे. वक्त्यानं सरळ बोललं पाहिजे, सरळ नाही. बाईनं सर्वात मोठी सेवा आपल्या पतीची करायची. मग तुम्हाला सांगू का, नवऱ्याच्या 3दा पाया पडणाऱ्या बाईच्या पाया पडे होते मारुतीराय. माहिती असू द्या तुम्हाला, माहिती असू द्या. जी बाई नवऱ्याच्या 3 वेळेला पाया पडती का, तिच्या पायाजवळ जाता येत नव्हतं म्हणून तिच्या अंगणात फिरत होती का, त्या अंगणात मारुतीराय लोळले. तिच्या पायानं स्पर्पुनीत झालेली माती मारुतीराय अंगाला लावित होती. तिने तेज कांती प्रसन्न केला. काय म्हणते तिला? चंद्रसेना म्हणती तिला. आठवण एखाद वेळेस फक्त मेमरी कार्ड लोड आल्या. तेने तेज कांती प्रसन्न केला, तिने तेज कांती प्रसन्न केला. तेच्या चरणावरती, क्या बात आहे, तेच्या चरणावरती लोळला. ती दिवस संचय ठेला. क्या बात आहे, वा वा वा. चांगली माणसं असल्यावर, चांगल्या पुढाऱ्याच्या माग चांगले माणसं असल्यावर त्याला पडूच देत नाहीत. आणि चांगल्या पुढाऱ्याच्या माग फुटके दुर्ण असल्यावर त्याला उभं राहूच देत नाही. हो, म्हणून ज्या पुढाऱ्याला मोठं व्हायचं का त्यानं फुटके दुर्ण ठवाचेत नाही. कारण चपाती येऊस तरच वरण गळून जातो, मग कोरडीच चपाती खावा लागते. तसा आमचा दुरण बरा आहे. विठाला तेच्या चरणावरी लोळला. तिथे लोळलाय. तिथे कोण बाई होती माझ्या माईंनो सांगू, माझ्या बहिणींनो, माझ्या मावशांनो, माझ्या माईंनो. ती बाई होती चंद्रसेना. राक्षसाची बायको आहे पण देवापेक्षा नवऱ्यावर प्रेम करत होती. म्हणून तिच्या पायाची माती अंगाला लागाव मारुतीरायनं अपेक्षा केली ती. इतकी ताकद आहे पतीच्या सेवेत. कधी कधी चांगलं करत जा, देव तुमचं चांगलं करेल. असो, निरोप द्याला उद्या सकाळी 9:30, 10, 11, 12 वाजता राज्य देईल. आणि मग प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं उद्या द्वादशी आहे, आजची एकादशी आहे. आणि प्रभू रामचंद्राला नखाते साहेब साधन द्वादशीचं व्रत होतं. साधन द्वादश कशाला म्हणते थोडंसं लक्षात ठेवा. असं वारकऱ्यांना माहीत आहे, जेव्हा तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला माहीत असेल आपा. पण सर्वसामान्य लोकांना साधन द्वादश काय माहिती आहे? एकादशीपेक्षा द्वादशीचं व्रत अवघड आहे. धरता येते एकादश कोणाला? 12 वाजता फराळ केला काय, 2 वाजता केला काय, बायको सूर्यवंशी असली तर संध्याकाळी केला काय, धका तू. पण साधन द्वादशी तिला म्हणतात तेजो भास्करो कांती भयो किरण ससर्गे निजायते धरा कांती प्रसन्न भयो जठरा नलाम तृप्तावसो नैवम गिरगावकर लिखितम. हे का गिरगावकरांनी लिहिलंय?
मला सांगा, सूर्याचं किरण जमिनीवर आदळणे आणि पहिला घास वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सूर्याचं किरण जमिनीवर आपटणे आणि पहिला घास तोंडात जाणे, अशा वेळेला द्वादशी सोडणे, तिला साधन द्वादशीचं व्रत म्हणतात. आणि हो खपक्या मारायचा होता न भरत बुवा 100 तोंडाचा, ते कवा मारा, संध्याकाळ झालेली आहे. आणि मग पंढरपुरातल्या मालकाचा चेहरा बारीक झाला, शरदराव बारीक झाला. आणि तो चेहरा पाहिला विटेवरच्या मालकिनीनं, म्हणजे सीताई साहेबांनी पाहिला. पंढरपुरातले मालक म्हणजे 7व्या अवतारातले रामचंद्र. काय वानू आता न पुरे वाणी, याच्यावर बोलतोय. 2च उदाहरणं सांगणार पूर्णविराम. लोक जेवायचे तर इथल्या वक्त्यानं सावधान असलं पाहिजे. इथल्या वक्त्यांनी कीर्तन झाल्याबरोबर पटकन आपलं चालीसुद्धा शेवटच्या उतारात घेतल्या पाहिजे, कारण लोक प्रसादासाठी आलेले असतात. स्वामीजी लोकायला भाकरी नाहीत म्हणून इथं येत नाहीत. आज प्रत्येकाच्या घरी संध्याकाळी उरलेल्या भाकरी कोणी खात नाही, इतकी लोकांकडे अन्नदान आहे. लोक फक्त इथं प्रसादाला भेटेत म्हणून येतात. इथं वेळेत प्रसाद झाला पाहिजे, लोकांचा टाइम व्यर्थ घातला नाही पाहिजे. त्याचं नाव कीर्तनकार. विठाला विठाला. विचारलं प्रभू, आज चेहरा तुमचा बारीक आहे. सीते, बिभीषणाला शब्द दिलाय उद्या राज्य देईल. काय तुम्हाला अशक्य आहे? त्याचा भाव मारून राज्य देता आलं दिगंबरराव. मग आता दुसऱ्यानं घेतलं असेल तर राज्य द्यायला काय हरकत आहे? हे सगळं खरं आहे ग, पण कुंभकर्णाचा व्याही म्हणजे बिभीषणाचा सुद्धा व्याहीच लागतो. तो यशवंतराव दिगंबररावचे व्याहीन तुमचे कोण आहेत? व्याहीच आहेत, व्याहीच लागतात, व्याहीच लागतात. मग त्यांच्या व्याह्यानं झडप घातली ग. आणि रात्रीत कसा मारू ग? आईसाहेब किती गोड बोलल्या माहिती, बायको किती हुशार असावा. किती बोलल्या आईसाहेब? आईसाहेब म्हणल्या, प्रभू तुमचा शब्द खोटा होऊ नये असं तुम्हाला अंतःकरणातून वाटत असेल तर हा शब्द खरं करण्याची ताकद यशवाडीतल्या मालकात आहे. आणि तुम्ही त्याची विनंती करा, विनंती करा. तै पाचारिला अंजनी सुत निशिदाटले से घनदाट. तै वेळी पाचारिला अंजनी सुत हृदयी पाल्हाळला जगन्नाथ. बोभाई तांत करणे निशिस्तित हनुमंत हनुमंत म्हणे तैवेळी. हृदयावर नाव नाचलं, थार दिशू उडीत टाकली. सुमंत जी काय वाजलंय? अंजनी सुत आलेत यशवाडीहून. तुम्हाला एक सांगू, अधिकारी माणसाचे स्वामी डोळे रडत नसते, अंतःकरण रडत असते. प्रभू रामचंद्राचं हृदय रडत होतं. हृदय अडचणीत नाव घ्यावा आणि त्यानं हजर राहावा. प्रगट झाले. काय प्रभू काम आहे? काय काय काम आहे? काय काही नाही रे. तो शतमुखी रावण मारल्याशिवाय विभीषणाला घेतलंय राज्य. कोणी? शतमुखी रावण. चला मी जाऊन येऊ का प्रभू? नको रे, तो एकटा नको, मला घेऊन चल. घेतलं खांद्यावर स्वामीजी प्रभू रामचंद्राला. प्रभू रामचंद्र हे रामायणात बघायचं नाही. मग तुम्ही म्हणताल तू उसातलं सांगायला का? असं इचकू नका, मला वाचायचा नाद आहे. रेल्वेचे 2-4 डबे मोडतील इतके ग्रंथ आहेत, फक्त आपले तोंड पुरं नक्कीच रोख. विठाला विठाला घेतलं खांद्यावर आणि शतमुखी रावणाच्या नगरीत रात्री आरोळी टोकली. चल युद्धाला. ते तर मस्ताडेलच होतं. त्याचा आखलीचा कांदा सगळा फुटलेला होता. त्याला कळतच नव्हतं आपण कोणासोबत युद्ध करायलो, काय करायलोय, स्वामीजी आपल्याला कोण ललकारलंय, काय केलंय, असं कळतच नव्हतं. त्याला कळतच नव्हतं. आलं ते युद्ध करता. युद्धा करता आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला त्यानं जर्जर केलं. कृष्णाबया जर्जर केलं, जर्जर जर्जर केलं. बेचैन आहेत प्रभू रामचंद्र, बेचैन बेचैन आहेत. मग प्रभू रामचंद्र बेचैन असल्याच्या नंतर स्वामीजी तुमच्यातला पुन्हा एक संन्यासी आहे,
त्या संन्याशाला आमंत्रित केलं. त्या संन्याशाचं नाव आहे त्रिकालदर्शी देवर्षी नारद. कारण या भगव्या कपड्यात इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. रक्तांबर भय तेजोयो कांती सदटंती भयोजिनाः वैशानरम दग्धेषु कामान दग्धेषु भयस्थिता. ज्यानं कामाला फुकून दिलंय ते हे संन्यासी आहेत. तुम्हाला एक सांगू, दोन संन्यासी आहेत. भगव्या वस्त्रातला संन्यासी आणि पांढऱ्या वस्त्रातला ब्रह्मचारी. पांढऱ्या वस्त्रातला ब्रह्मचारी भिषे महाराज द्वापार युगात होता. त्या ब्रह्मचार्याचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. हो, सामान्य नाही. पंढरपुरातला मालक त्या संन्याशाच्या पाया पडल्याशिवाय रथावरच बसत नव्हता. आणि रथावर पाऊल टाकायच्या अगोदर पंढरपुरातला मालक वरी बसलेल्या स्वामीजीच्या कपड्यातला संन्यासी होता. तो यशवाडीचे मारुतीराय आहे. आणि त्याच्याकडे बघून छातीवर हात ठेवत होते आणि मग रथावर बसत होते. इतकी ताकद असते या भगव्या वस्त्रात, एवढी मोठी ताकद असते. असो, नारदाला आमंत्रित केल्याच्या नंतर नारदाने कानात सांगितलं, प्रभू तुम्ही काही जरी केलं तर शतमुखी रावण तुमच्याच्यानं मरत नाही, आईसाहेबाला आणावं लागते. अरे बापरे, 2:15 वाजले यशवंतराव रात्रीचे. आणि 2:15 वाजलेत. कधी त्या सीतेला आणायचे, कधी मारायचे. आणि उद्याचं मुहूर्त आहे, त्याला राज्याभिषेक करायचं. कसं करायचं? प्रभू रामचंद्र ज्याच्या खांद्यावर बसले खाली वाकले आणि खाली वाकून मारुतीरायाच्या कानात सांगितलं, हनुमंता एक काम करावं लागतंय, तिला आणावं लागतंय. आपल्याकडे तिलाच म्हणते. लग्न झालंय ना तुमचं? काही काहीला अजून बी मला असं वाटतंय मोठ्या श्रद्धेनं मायबापाला सोडून सगळ्या गोष्टी सोडून ती त्या गोत्रात विलीन झाली. काय होतं नावायनं बोललं तर? तुम्ही मोठ्या आदरानं म्हणायचं शरदराव वर्षा, आदरानं म्हणायचं, आदरानं म्हणायचं, हा आदरानं म्हणायचं ना वर्षा. काय असेल तुमच्या मंडळीचं नाव, तुम्ही आदरानं म्हणायचं ना. यमुनीच माय, अरे तू का म्हशी हाकलायला का शेपुड्या हाकलायला येडपटे काय? तुला वरून पडली का ती? अरे माय बापाला सोडून त्याचं काळीच लफलफ करीत होतं तुझ्या सोबत येत असताना. मुलगी वाट लावत असताना मायबाप रडतील नवल नाही. निष्ठावंत जर बँड वाजणारा असेल ना, निष्ठावंत ज्याला प्रपंचातली आत्मीयता असावा, असा बँड वाजणारा सुद्धा पोरगी वाट लावत असताना जे गाणं म्हणते त्या गाण्यात त्याच्या कडावल्या होत्या डोळ्याच्या. इतकं मोठं तुझ्याकडे आली मग नावानं बोलत आहे, लक्ष्मी, सावित्री, दुर्गा, वत्सला, शेवंता, कौशल्या असं बोलत जावं ना माणसानं. पोरायची माय. मूर्खपणाचं टोके नाही, नालायकपणाचं टोके, मूर्खपणाचं टोके. बोललं पाहिजे आदराने. हे सीतेला घेऊन यावं लागतंय. तिथं शब्द कोणता वापरला माहितीये? ऐके हनुमंता वैदेही आणावी आता. पुढचं नाही म्हणित. ऐके ऐके रे हनुमंता वैदेही आणावी रे आता. हे पवन सुता, तू वैदेहीला घेऊन ये. काय नाव आहे गोड, घेऊन ये वैदेहीला. प्रभू रामचंद्रानं मारुतीरायानं येशवाडीतल्या मालकानं एका शकंदाचा उशीर न लावता सतुपाटील उड्डाण केलं आणि अयोध्येत प्रवेश केला. पुशेट प्रवेश केल्याबरोबर लक्षात आलं स्वामीजी मी संन्यासी आहे, मी संन्यासी आहे. आणि एक स्त्री खांद्यावर कशी नेऊ? नियम आहेत, मर्यादा आहेत स्वामीजी, तुम्हाला मर्यादा आहेत, मर्यादा आहेत. तुमच्या जीवनात भगव्या वस्त्रात, पांढऱ्या वस्त्रात आणि कबऱ्या बांड्या वस्त्रात लय फरक आहे. नियमाच्या चौकटीच्या बाजूला तिला इतकं सरकता येत नाही. हे भगवं वस्त्र. एखाद्या वेळेसली प्रपंचातली गोष्ट मला सांगता येईल कीर्तनात, यायनं सांगितले की देव पण नाक वाकडं करणार नाही, सांगता येत त्यांना. नियम आहेत, बंधन आहे चौकटीतलं. हो, आम्ही थोडेसे भरके येत म्हणजे चिखला फेकला नाही. संसारातले थोडेसे डाग आपल्याला लागले, आमच्यात फरक आहे. तरी मी तुम्हाला सांगतो, पांढरं कपडा आणि भगवा कपडा याच्यातला फार मोठा फरक, फार मोठा कपडा.
एक सोपं व्यवहारातलं उदाहरण सांगतो. पांढऱ्या कपड्यावाला रस्त्यानं चलत असताना चपला जर पायात असतील तर धोतरन पॅन्ट वरी करावा, नाही तर मागच्या पाण्यानं मांड्या लोक भरती. कबऱ्या बांड्या कपड्यावाल्याची भरती, पण असं केलं की निघून जाती. लय फरक. डुक्कर आलं भरलेलं. एक जण म्हणला हे बाजूला सरक. माझा आजोबा सरपंच असताना रोड झालता, डुकरा बाजूला सरक. डुक्कर म्हणला तूच सरक. ते म्हणला मी सरकणारच नाही. मग डुक्कर म्हणलं दाखवतो तुम्ही मजा. त्यानं हल्ली शेपूट पायावर. डुकराची भरकी शेपूट होती. पप्याच्या माईला धुता धुनी गणती. नियम असतो नियम. मारुती रायने विचार केला आपल्याला नियम आहे, आपण चौकटीत आहे, जगाची मालकीने माते समान आहे, पण बसवा खांद्यावर कशी. मी तर ब्रह्मचर्य, पण नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोट आहे, पण सामान्य नाही ना. कसं बसू. युक्ती बुद्धिमतान वरिष्ठम, काय वानवाता न पुरेवानी, बुद्धिमतान वरिष्ठम. मारुती रायने विचार केला तथांबरेषु भय व्याप्ती जलाशय तथा क्रियानाम धरणी सगर्भेषु जायते ओखदम सर्वस्थितेषु. याचा पुरावा सांगतो. पाण्याला दुर्शा स्त्रीनं हात लावल्याच्या नंतर माठात तिनं हात लावला की माठातलं पाणी प्यायचं नाही. त्याला मर्यादा आहे, त्याला मर्यादा आहे. पण त्या स्त्रीनं जर नदीला हात लावला तर पाणी दूषित होत नाही. पात्रे सगर्भेषु जलायाम 14 श्लोक आहेत, पण वेळ आपल्याकडे अपुरा आहे. ती नदी बाटीता कशी येईल, सागर कशी बाटीता येईल, आकाशातली हवा कशी बाटीता येईल. नाही, ती जर एखाद्या 10x10च्या खोलीत आहे आणि तिथं जर एखादा उंदीर सडला नका दे साहेब, तर तितकं ते 10x10ची खोली दूषित करू शकते. पण इथं उंदीर सरड आहे आणि परभणीत वास कसा जाईल. मग हे ताळा मारुतीरायनं तिथं लावला. आणि मारुतीरायनं विचार केला मी संन्याशी, स्त्रीला हात लावायचा नाही. घरच उचललं ना, अख्खा राजवाडा शेपटीला आदेश देऊन उचलूनच घेतला राजवाडा. आणि शतमुखी रावणाच्या नगरीत भगवान आईसाहेबाला आणलंय. काय बोलतो हनुमंता, येडपटीस की काय रे तू. अरे लखनला शक्ती लागली लक्ष्मणाला, त्यावेळेला द्रोणागिरी आणायला पाठीलच, ते आणलास. आता पर्वत कशाला आणला. मारुतीरायनं सांगितलं नीट पहा, हे पर्वत नाही, खालून दगड चिटकलेले दिसायलेत, पण तुमचा महाल आहे. अरे राजवाडाच आणलास की काय. हो, मध्ये आई साहेब. मग तिला का नाही आणलं. नाही म्हणले माफ करा, मी कशाला झोप मोडू द्यायची, असं कारण सांगितलं. मोठी माणसं इतकी हुशार असतात, अंगावर कधीच काही येऊ देत नाही. हुशार लोक असतात, हुशार खरं. काही काही बायका सुद्धा इतक्या हुशार. एका घरी 10-15 पाहुणे आले आणि साखरेचा पत्ताच नाही, कसा चहा करावा. पण सून इतकी हुशार होती, इतकी सून हुशार होती, सासू हापकून गेली. बाई तुझ्या साजत सासऱ्याचा लय स्वभाव बाई दाड आहे, तुला काय सांगायचं. ते हातात जे पडलं ते फेकून हाणतंय, साखऱ्याचा पत्ता नाही. संध्याकाळची वेळ, एवढे मोठे पाहुणे आले, आपल्याला कापूस 2-400 क्विंटल होतोय. रात्री दुकानदाराकडे जावा तर काय म्हणीन म्हातारं. ती म्हणली आता मला कारण सांगा, काय पाहिजे. 10-15 कप चहा करायचा. मग ताण घेऊ नका, माझ्या लग्नात रुख होत आलेला आहे. माझ्या लग्नात रुख होत आलेला आहे. आणि रुखवादात 2-4 बैंगण आहेत, 2-4 महाराज आहेत. महाराज पण असतात रुखवादात, फक्त जिते नसतात, साखरेचे असतात. साखरेचे महाराज असतात. मग किती महाराज चहाला टाकू. मला सांगायचं एक बाई हुशार होती ना, हुशार असल्यामुळं प्रतिष्ठा सांभाळली का नाही. नाही तर येडपट असती. आकलीचे कांदे नाहीत, बाजाराला जात नाहीत, साखरेच्या डब्याला इस्तू लागला, माणसं घरी बलितेत, चहा करायला सांगतेत, काय मड टाकायचं का चहात. अशी बाई ज्याला भेटली त्यानं म्हणायचं मी चुड्यालनी संग लग्न केलं. विठाला मोठी माणसं काय युक्तिवाद करतील काय सांगतात. मारुतीराय म्हणले प्रभू आईसाहेबाची झोप कशाला मोडू यशवंतराव. आणि झोप मोडू नये याच्याकरता मी आणला. आवेळे या वेळेला कशाला झोप मोडायची. अहो एका पवित्र नदीला आवेळी हालिल्यामुळं यज्ञदानाच्या बायकोवर अन्याय झाला. मारुतीराय सांगत होते प्रभू रामचंद्राला. 3 श्लोकाचा पुरावा आहे. आवेळी गंगेला हलवल्यामुळं एका न्यायशास्त्र परिपूर्ण असणारा व्यक्ती मुनिश्री गौतम पत्नी विश्वातली 222 स्त्रियापैकी 1 नंबरची सुंदर अहिल्या, हिच्यावर अन्याय होतो. बापानं आवेळी, मालकानं आवेळी गंगेला हलवल्यामुळं मी संन्यासी आहे. मला पत्नी जरी नसेल तर अंजनी माता आहे ना प्रभू, त्याच्यामुळे मी कशाला आईसाहेबाला आवेळी उठू. मग आवाज दिला, सीते ए सीते. आले प्रभू. सावकाश ये, पडशीन तू. दारात उभं राहिल्या. प्रभू रामचंद्रान खाली नाही घेतलं, खालून खडगं दिलं, पायाची सोय. दंदिशी शतमुखी रावण मारला. नारदाने कानात सांगितलं होतं आदिशक्तीशिवाय रावण मरत नाही. कोणता? शतमुखी रावण. आणि पहाटे म्हणता येत नाही, ब्राह्मी मुहूर्ताच्या अलीकड
39 मिनिटानं रावण मारला. आणि तिथून पुढं 4:14 ब्राह्मी मुहूर्त सुरू होणार होतं. त्यावेळेचं मी काय तिथं ब्राह्मण पंचांग सांगायला नव्हतो, पण त्यावेळेचं पंचांग पठ्याच्या डोक्यात आहे. विठाला विठाला 4:18 ब्राह्मी मुहूर्त लागणार. त्याच्या अलीकडे 39 मिनिटानं सीताई साहेब तिथं उभ्या आहेत. हातात खड्ग दिलं, मार. संदेशी खड्ग सोडलं, शतमुखी रावण मारला. आणि तात्काळ प्रभू रामचंद्राने सीता अयोध्येत स्नान केलं आणि विमान निरोप दिला. निरोप तो भुभुक्कारात दिला. भरत बुवा भुभुक्कारात निरोप दिला. आणि भुभुक्कारात निरोप गेल्याबरोबर मग आता वानराचा भुभुक्कार कोणाला कळत असतो? वानरांना. मग लंकेत आता वानर होतं का? असं रामायण वाची जा. ज्यानं चांगलं पाठ केलंय त्याचं ऐकी जा. काय सांगायचं बरं का? आणि काय प्रभू रामचंद्र तिथे लंकेत गेल्याबरोबर टरकाची टरका वानर लंकेत गेले बरं का. अरे सुमळ्या तवा टर्क नव्हते रे. हिडपटू आणि माणसं मरते ना असं रामायण सांगितलं आहे का नाही? हा, माती खावा का शिरा खावा हेच कळायचं नाही माणसाला. काय माणसं अशी ओघात आल्यावर बोलतच राहतात माणसं येड्यावर. नकोय. काय सांगत होतो? भुभुक्कार फक्त वानराला कळतोय. कोण वानर होतं माहिती आहे तिथं? त्या वानराचं नाव होतं गंधमादन. जिवंत नव्हतं स्वामीजी. गंधमादनाची समाधी लंकेत आहे. आणि लंकेत मारुतीरायांनी भुभुक्कार अयोध्येतून केल्याबरोबर पहाटे गंधमादनाच्या समाधीवर पूजा झालती. आणि पूजेचा हार उडाला आणि बिभीषणाच्या समोर येऊन पडला. बिभीषणानं ओळखलं. हातात हार घेतल्याबरोबर प्रत्येक फुलाच्या पाकळ्यामधून मारुतीरायाचं स्तवन येत होतं. प्रभू रामचंद्राचं स्तवन येत होतं. कारण तो नामधारकामध्ये गंधमादन इतका नाविन्यपूर्ण होता. कुंभकर्णाने मारल्याच्या नंतर त्याच्या रक्तातून, त्याच्या मांसातून, त्याच्या हाडातून राम राम नावाचा ध्वनी निघत होता. राम राम. म्हणून बिभीषणाला सांगितलं, चंद्र सूर्य येतोपर्यंत याची समाधीची पूजा सोडू नको. दिगंबरराव सोन्याची समाधी तिथं केली आणि त्या समाधीवरला हार उडाला. बिभीषणाच्या दारात पडला. संकेत लक्षात आला. समाधीवर डोकं ठेवलं आणि कानात आवाज आला, अयोध्येला विमान पाठवा. आणि अयोध्येला विमान पाठिलं. एकदा कामग नावाचं विमान पाठिलं. ते रावण मारल्याच्या नंतर आलतं स्वामीजी. प्रभदत्त नावाचं विमान पाठिलं. सीतेला अशोकवाटीतून आणण्यासाठी पाठिलं स्वामीजी. पण 14 विमानातले 2 नावं सांगितले. आता जे विमान पाठिलं ह्या विमानाचं नाव आहे भातीप्रिया. हे भातीप्रिया नावाचं विमान पाठिलं. आणि या विमानात सेवक केला, जी प्रभूजी ए राज्याभिषेकाची तयारी करा. ततस्तु यत दक्षिणाधिपतयो शतस्वेती आननाम लंकेश पुटे तुझ्या येते. आनंद म्हणजे तोंड, शत म्हणजे 100. 100 तोंडाचा रावण, दक्षिणेचा राजा यम त्याला प्राप्त झालेला आहे. आता तुम्ही राज्य करा. या सगळ्या गोष्टी कोणामुळे घडल्या? हा मालक जर प्रभू रामचंद्रावर कृपा करीत नव्हता तर रात्री प्रभू रामचंद्राला शतमुखीच्या लगरीत नेत नव्हते. रात्री सीतेला नेत नव्हते. आणि नेत नव्हते तर द्वादशीच्या पर्व काळावर बिभीषणाला दिलेला शब्द, एकादशीच्या पर्व काळावर द्वादशीला राजा करीन, हा शब्द पंढरपुरातल्या मालकाचा खोटा होत होता. पंढरपुरातल्या मालकाचा शब्द खरा करण्याची ताकद येशवाडीतल्या मालकात आहे. कायवान